हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सर्वांचा आरजे प्रशांत अद्वैत माइंड वेल्थ टॉक्स मध्ये मनपूर्वक असं स्वागत करतोय. आज देखील आपण खूप वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपण सध्या वेगवेगळ्या एनर्जीज वरती चर्चा करतोय आणि आज देखील आपण ऑरावरती चर्चा करणार आहोत. आपण नेहमी आता मित्रांमध्ये देखील आपलं डिस्कस चालू असतं की हा याचा ऑरा असा आहे, त्याचा ऑरा असा आहे आणि ही एनर्जी अशी तशी वगैरे. आपण प्रचंड सोशल मीडियामुळे या गोष्टी आता जाणून घेतोय. तर याच गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. पण याच्यासाठी आपल्यासोबत आज स्पेशल आपल्यासोबत सर आहेत, माइंडफुलनेस कोच आणि ऑरा स्कॅनिंग स्पेशलिस्ट भगवान उर्फ आशिष काटकर सर आपल्यासोबत आज आहे. तर खूप स्वागत सर आपलं या खास चॅनलमध्ये. सुरुवातीलाच मला हा प्रश्न विचारायला आवडेल, आता सध्या आपल्या आपण जे काही म्हणतो जेनझी पीपल्स आणि हे सगळ्यांमध्ये ऑरा या गोष्टी खूप चर्चेत आहेत. तर नेमकं ऑरा म्हणजे काय आणि ते तुम्ही एनर्जी ती कशी ओळखता? ओके, गुड. खूप छान प्रश्न आहे हा. तर छोट्याशा सोप्या भाषेत मी सांगतो की ऑरा म्हणजेच काय, की पर्सन रियालिटी. आपण म्हणतो की याची पर्सनॅलिटी खूप छान आहे वगैरे, तर पर्सनची रियालिटी काय तर हे कोण सांगतं, तर ते ऑरा सांगतं. तर ऑराचं शास्त्रीय भाषेमध्ये वर्णन करायचं म्हणलं तर ऑरा म्हणजे बायोइलेक्ट्रिक एनर्जी, ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड या शास्त्रीय भाषेमध्ये नेहमी ऐकत असतो. परंतु ही जी काही संकल्पना आहे, तर ही संकल्पना कशी आहे की आपले जे साधू संत आहेत, जे ऋषीमुनी आहेत, त्यांच्या मागे जे काही असं वर्तुळ गोलाकार आहे, त्यामध्ये ओम आहे किंवा असं प्रकाश आहे किंवा असं येल्लो आहे किंवा असं ग्रीन टाईप आहे, ब्ल्यू टाईप आहे, तर त्यालाच म्हणतात की आभा मंडल आणि आपल्या भाषेमध्ये ऑरा. तर ही ऑरा आपल्या मनाचे जे काही विचार आहेत त्या फ्रिक्वेन्सीवर आपल्या भावना कशा आहेत, निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह आहेत, आणि आपण ज्या अध्यात्माच्या प्रवासामध्ये आहोत या सर्वांचं प्रतिबिंब जेव्हा उमटतं तेव्हा त्याची आभा तयार होते. म्हणजे त्याचं ते इलेक्ट्रिक चुंबकीय विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि मग आपण त्याचा ऑरा हा विशेष यंत्राच्या माध्यमातून त्याला मेजर करू शकतो. तर आता यासाठी ज्या काही इक्विपमेंट्स आहेत त्या जापान पाठोपाठ अमेरिकेमध्ये आहेत, अमेरिकेनंतर आता इंडियामध्ये सुद्धा आपल्याकडे आहेत. परंतु याचा जो शोध आहे तो सायमन किर्लियान या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. की किर्लिन हे नाव जे आहे ते त्यांच्या आडनावावरूनच पडलेलं आहे. तर हे किर्लियान फोटोग्राफी जेव्हा डिझाईन झालं तर 1972 साली आपले जे संत आहेत म्हणजे ज्ञानेश्वर माऊली यांचा मंदिराचा ऑरा हा 1972 साली स्कॅन केलेला आहे. ओके. म्हणजे हे जे सत्य आहे हे अजूनही आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत पोहोचलेलं नाही. आता हे आपण सर्व लोकांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून, या यंत्र सामुग्रीच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाद्वारे हे प्रत्येकापर्यंत पोहोचवायची गरज आहे. कारण हा ऑरा निगेटिव्ह पण असतो आणि पॉझिटिव्ह सुद्धा असतो. तर निगेटिव्ह ऑरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावी ठरतात आणि सकारात्मक ऑरामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावी ठरतात. ओके. स्ट्रेस आणि फिअर नेगेटिव्हिटी आपल्यामध्ये भरपूर वेळा असते. तर याच्यामुळे आपल्या ऑरामध्ये काही बदल होतो किंवा ऑरामधून या गोष्टी दिसून येतात का? येस. आता तुम्ही म्हणाल की फिअर आहे, नंतर एन्झायटी आहे. तर इन शॉर्ट काय की तुमच्या विचारामध्ये काहीतरी असं नकारात्मक ऊर्जा आलेल्या आहेत किंवा तुम्ही नकारात्मक विचार करताय, तर त्यामध्ये काय होतं की याचा जो काही इमोशनल हे आहे इम्पॅक्ट, तर तो असा म्हणजे घाबरवणारा आहे किंवा काळजी करणारा आहे. त्यामुळे तुमचं जे चुंबकीय क्षेत्र आहे ते कमकुवत होतं. म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा फ्लो वाढल्यामुळे तुम्ही स्वतः डिप्रेशन जाता, तुम्हाला चिडचिड वाढते, लवकर राग येतो, आदळपट होते किंवा वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येतात किंवा मुलं आई वडिलांचं ऐकतच नाहीत. तर तिथे निगेटिव्ह ओरा आहे असं तुम्ही समजू शकता. पण जर याच्या विरुद्ध जर तो ओरा पॉझिटिव्ह असेल किंवा त्या घरामध्ये समजा अग्निहोत्र करत असतील किंवा तिथे थोडासा पूजापाठ होत असेल किंवा काही मंडळी आता जुडलेल्या आहेत काही विशिष्ट संस्थांसोबत, तर तिथला जो काही सकारात्मक जो काही बदल आहे कुटुंबातला, तर तो त्या लोकांचा ओरा नेहमी स्ट्रॉंगच बनवत जातो. ओके. 7 चक्राज वरती पण आपण सर यामध्ये चर्चा करणार आहोत ऑरा सोबतच. तर 7 चक्राज म्हणून देखील आपण बऱ्याच जणांनी ऐकलं किंवा अनेक जणांच्या शर्ट्स वरती देखील या प्रिंट्स आहेत. पण नेमकं 7 चक्राज म्हणजे काय?
हे मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल अगदी शॉर्ट मध्ये आपल्या Yes. प्रेक्षकांसाठी. तर 7 चक्रा मी तुम्हाला सोपा भाषा सांगतो की 7 चक्रा म्हणजे 7 एनर्जी सेंटर्स, Okay. ज्या चक्रामध्ये प्रत्येक चक्रा संबंधित त्या ऑर्गनचं एक विभाजन झालेलं आहे. तर यामध्ये प्रामुख्याने 7 चक्र असतात. तसे चक्र आपल्या शरीरामध्ये 114 असतात, परंतु प्रमुख चक्र जे आपल्या स्कॅनिंगमध्ये येतात किंवा आपण त्याचा रिपोर्ट निघतो 18 पानांचा, आपल्याकडे जे टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये 18 पानांचा रिपोर्ट निघतो. त्या रिपोर्टमध्ये त्या 7 चक्राचं प्रत्येक चक्राचं विश्लेषण केलं जातं की कोणतं चक्र ब्लॉक आहे आणि कोणत्या चक्राला किती ऊर्जा गरजेची आहे आणि किती मिळत आहे. जेव्हा ते त्या रिपोर्टमध्ये कळतं तेव्हा आपण त्याचं विश्लेषण करून त्याचं काउन्सिलिंग करून त्याला त्यामध्ये एम्पॉवर कसं करायचं हे आपण त्याला शास्त्रीय पद्धतीने सांगतो, जेणेकरून तो त्याच्या जीवनामध्ये आनंद, शांती, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त करू शकतो. ओके. जर मग एखादं 7 चक्रामध्ये एखादं चक्र ब्लॉक असेल आणि त्याचं काही मग त्याचा तो काही बदल दिसून येतो त्याच्यामध्ये एखादा कोणताही, तर हे विचारायचंय मला. हा पण प्रश्न खूप सुंदर आहे. आता कसं असतं बघा की आपल्या शरीरात प्रामुख्याने चक्र आहेत 7. तर प्रत्येक चक्राला एक तत्व जोडलेलं आहे. आता मी असं म्हणेन की मूलाधार चक्र असेल तर पृथ्वी तत्व आहे. ओके. नंतर जल तत्व असेल तर स्वादिष्ठान आहे. अग्नि तत्व असेल तर मणिपूर आहे. अनाहत असेल तर वायू तत्व आहे. आकाश असेल तर तुमचं विशुद्धी आहे. नंतर तुमचं जे काही विजडम आहे, जे काही तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमचं गुरुतत्व आहे. आणि याच्या तत्वाच्या वरती 4 इंचाच्या वर जे आहे ते सहस्रार चक्र म्हणजे वैश्विक शक्ती, की ज्यामध्ये तुम्ही एखादं प्रॅक्टिस करताय, अग्निहोत्र प्रॅक्टिस करताय, तुम्ही रेकी प्रॅक्टिस करताय, तुम्ही प्राणी किलिंग प्रॅक्टिस करताय, तुम्ही दुर्गा सप्तशती करताय, तुम्ही महामृत्यूंची साधना करताय. तर याचं जे काही क्षेत्र आहे किंवा याचं जे काही सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे तो ह्या चक्रापासून आपल्याला दिसू शकतो. आणि मग त्या रिपोर्टमध्ये हे दिसतं की या चक्राच्या संबंधीचे तत्व आहे ते पण डिस्टर्ब आहे का नाहीये. आणि जर ते डिस्टर्ब असेल तर मग ते एम्पॉवर कसं करायचं, तर मग त्यावर आम्ही पूर्णपणे त्यांना गाईडलाईन देत असतो. ओके. ऑरा स्कॅनिंग आपलं ज्यावेळेस आपण सर करतोय आता त्याच्या मशीनद्वारे देखील आय गेस Yes. हे केलं जातं. ऑरा स्कॅनिंग झाल्यावरती आपण ते कशा प्रकारे करेक्शन आपण त्यामध्ये करत असतो? तर यामध्ये काय आहे की एकदम सिंपल फेनॉमेना आहे हा. आणि हा निसर्गतः यामध्ये सर्व गोष्टी असतात. म्हणजे याचा प्रमुख बेस मी असं म्हणेन की माइंडफुलनेस पासून सुरुवात होते याला. तर माइंडफुलनेस मध्ये आम्ही जे काही आपल्या श्वसन क्रिया आहेत, मुद्रा क्रिया आहेत, अग्निहोत्र क्रिया आहे, सप्तचक्र ध्यान आहे, तर या जसं जसं त्या व्यक्तीला गरज आहे तसं तसं आम्ही त्याला सजेस्ट करतो. आणि निसर्गतः प्रकृतीने दिलेल्या ज्या गोष्टी आहेत, जर त्या माणसाने एकरूप झाला व्यक्ती त्या गोष्टीसोबत, तर मला असं वाटतं की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढेल. आणि जो कल आहे, जो तणाव आहे, जे काही मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत, तर ह्या हळूहळू कमी होत जातील. ओके. सर बऱ्याचदा काही जणांना प्रश्न पडतो, हा प्रश्न आहे, पर्टिक्युलर काही लोकांनीच ऑरा स्कॅनिंग केलं पाहिजे का पण प्रत्येकाला या गोष्टी गरजेच्या आहेत? तर मी असं म्हणेन की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की बाबा या माणसामध्ये काही हा नकारात्मक गोष्टी आहेत किंवा हा नकारात्मक बिहेव करतोय किंवा ॲरोगंटलीच वागतोय, तर वर्ष 8 पासून पुढचे जे काही व्यक्ती आहेत तुम्ही त्यांचा ऑरा स्कॅन करून पाहू शकता. जर तुम्हाला असं वाटतंय की काहीतरी नकारात्मक गोष्टी आपल्या आसपास घडतायत किंवा काय, तर मी असं म्हणेन की प्रत्येकाने ऑरा स्कॅन करायची गरज आहे. आणि स्वतःबद्दल जी निसर्गिक तत्व आहेत त्याबद्दल आपण पडताळणी करणं ही काळाची गरज आहे. आणि जर तुम्ही त्या गोष्टीमध्ये एम्पॉवर झालात तर तुमच्या जीवनामध्ये म्हणजे शांतता, आनंद, समृद्धी, नवनवीन संधी ह्या आकर्षित होतील. कारण की ऑरा काय सांगतो, मानो नाही जानो. ओके. तर मी पण हेच म्हणेन तुम्हाला की मान्य आधी जाणून घ्या आणि मग कामाला लागा. तर मला असं वाटतं की हे प्रत्येकाने स्कॅन केलं पाहिजे आणि स्वतःला जाणून घेतलं पाहिजे. ओके. एक कॉमन असा साधा प्रश्न मला विचारायला आवडेल याच्यानंतर. आपण फॅमिलीमध्ये एखादा व्यक्ती असो किंवा मित्र असो कोणी, एखाद्याच्या येण्यानं आपल्याला असं वाटतं की अरे हा का आलाय, किंवा एखाद्याला वाटतं अरे हा आलाय आणि त्याच्या येण्यानं खूप बदल होतो, हा पण एक ऑराच आहे का? येस. कारण तुम्ही बघा की तुम्ही जेव्हा मंदिरात जाता तिथं शांत वाटतं तुम्हाला. वाय? ती त्या मंदिराची शांतता आहे. येस. ती त्या मंदिराची सकारात्मक ऊर्जा आहे. तुम्ही एखाद्या झाडाखाली जाता, थंड वाटतं, बाहेर ऊन असतं, तिथनं 5 फुटावर ऊन आहे, तिथं गरम वाटतंय तुम्हाला, झाडाखाली गेल्यावर थंड वाटतंय, तोच झाडाचा ऑरा आहे. त्या झाडाची सकारात्मक ऊर्जा आहे. तुम्ही एखाद्या गुरुद्वारात गेलात, तुम्हाला तिथं
ते म्युझिक जे असतं चाललेलं मागचं, तुम्हाला ते ऐकूच वाटतं, ते सकारात्मक ध्वनी आहे, तर तो ब्रह्मनाद आहे. तर त्या नादामध्ये जे काही सकारात्मक ऊर्जा आहे त्याचं तुमच्या ऊर्जेशी ती ऊर्जा एकरूप झाली आणि तुम्हाला त्या आनंदाच्या लहरीमध्ये घेऊन गेली, की जे तुमचं परमतत्व आहे, जे तुमचं खरं चैतन्य आहे, तर त्यालाच असं औरा म्हणतात. त्यामुळे काय होतं की एखादा व्यक्ती जेव्हा येतो तेव्हा तो असा जेव्हा येतो ना, तर त्याची व्हायब्रेशन सुद्धा जाणवतात आपल्याला. येस. किंवा तो म्हणजे तो उठताना किंवा तो बोलताना त्याचं ऐकावं असं वाटतं. कारण का की त्याचं चक्रामध्ये जी ऊर्जा आहे ती अतिशय सकारात्मक आहे. ओके. पण एखादा व्यक्ती आहे तो खूप बोलतोय त्याचं कोण वाटतं आता कधी संपेल असं देवदाने, म्हणजे असंही होतं. येस, खरं आहे. तर म्हणजे मी एकच म्हणेन की सकारात्मक व्यक्तींचा औरा हा तुम्हाला फील सुद्धा करता येणं शक्य आहे ओके. आणि त्याच विरुद्ध निगेटिव्ह सुद्धा. ओके. खूप मस्त माहिती दिली सर तुम्ही. ऑरा म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल आज गैरसमज किंवा समज जे काही असतील ते आपले प्रत्येक प्रश्न इथे दूर झालेले आहेत आणि हा. अगदी सोप्या भाषेत तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. खूप मस्त वाटलं सर. अद्वैत माइंड वेल्थ टॉक्स मध्ये आपली ही छानशी मुलाखत आज पुन्हा एकदा आपली पार पडली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही मुलाखत कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. आपल्यासोबत आज भगवान उर्फ आशिष काटकर सर होते. ऑरा स्कॅनिंग साठी तुम्ही सरांना संपर्क साधू शकता आणि अनेक वेगवेगळे प्रोग्राम्स देखील सर घेत असतात, तर नक्की तुम्ही संपर्क साधू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.